नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात न्यूज टाइम। कल्याणी नगरमधील अपघातास कारणीभूत अल्पवयीन मुलाची बालहक्क कोर्टात हजेरी, तर वडील विशाल अग्रवाल यांच्यासह इतर दोघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी। पुणे शहरातील पोर्शी अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबाचा थेट अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजेंशी संपर्क असल्याचं उघड। एका प्रकरणात राजेंशी संपर्क करून हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे। संथ मतदानावरून विरोधकांबरोबर आता सत्ताधारी निवडणूक आयोगावर संतापले। भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर लावलं प्रश्नचिन्ह, म्हणाले मतदारांचे हाल दुर्दैवी। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाडीचा निलेश लंकेंचा आरोप। लंके यांनी व्हिडिओ ट्विट करून दिली माहिती। गैरसमजातून आरोप केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। भिवंडीतील भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना मतदानाच्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं भोवलं। शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील शहापूरच्या शेतकऱ्यांचं अनुदान होतंय काश्मीरमध्ये जमा। 82 शेतकऱ्यांचं अनुदान जातंय थेट जम्मू काश्मीरमधील शहापूर गावात। उजनी धरणात बोट उलटल्यानं 6 जणांचा बळी, 5 जणांचे मृतदेह सापडले, एकाचे प्राण वाचले। मृतदेहाचा सलग दुसऱ्या दिवशी शोध सुरू। नागपूर जिल्ह्यातील मौदा शहरात भटक्या श्वानांचा धुमाकूळ, हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू। 15 दिवसामध्ये 2 चिमुकल्यांवर श्वानाचा हल्ला। अभिनेत्री मनीषा कोइरालानं घेतली ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट। भेटीचे काही फोटो सोशल मीडिया अकाउंटवर केले शेअर। अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन। उत्कृष्ट मराठी चित्रपटांचा खजिना एकत्रितपणे विदेशी रसिकांना पाहता येणार। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।